शेजवान चायनीज राईस म्हटलं की विशेष करून मुलांना फार आवडत असतो. आज आपण उरलेल्या जिरा राईसपासूनच शेजवान चायनीज राईस आपण इथे बनवून घेणार आहे. जर तुम्ही तुमचा भात उरला असेल तर तुम्हाला तो खायचा नसेल तर फेकूनही देऊ नका. या पद्धतीने तुम्ही बनवून खाऊ शकता. एकदम सोपी आणि पटकनी होणारी रेसिपी. चला पटकनी सुरुवात करू. तर मी इथे रात्री जिरा राईस बनवून घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर असा उरला होता. तर मी विचार केला चला मुलांसाठी आपण छान असा चटपटीत गाडीवरती मिळतो तसा शेजवान चायनीज राईस बनवू. त्यासाठी मी इथे साहित्य काय घेतलेले, हिरवी मिरची 2 चिरून घेतलेले आहे, आलं किसून घेतलेलं आहे, आलं आणि लसूण भरपूर घालायचं आहे, लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, कोथिंबीरचे देठ मी असे चिरून घेतलेले, शेजवान चटणी घेतलेली आहे, कांदा ओला कांदा जो असतो पातीचा तो घेतला आहे, कोबी घेतलेला आहे, कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर मी इथे घेतलेले आहे. एवढं साहित्य आपल्याला इथे शेजवान चायनीज राईस बनवण्यासाठी लागणार आहे. अजून पुढे आपण सॉस त्यामध्ये ॲड करणार आहे. पळीभर तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काळी मिर पूड अर्धा चमचा घालायचा आहे. हिरवी मिरची जी बारीक चिरून घेतली ती घालायची आहे. बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. बारीक चिरलेला आलं घालायचं आहे. बारीक चिरलेले लसूण कोथिंबीरचे जे देठ असतात ते यामध्ये घालायचे आहे आणि हलकंसं हे ना परतून घ्यायचे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवरतीच करायची. गॅस इथे बारीक करायचा नाही, कारण शेजवान चायनीज राईस बनवताना भाज्या शिजवल्या जात नाही. नंतरनं ज्या भाज्या आपण घेतलेल्या त्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या. कांदा यामध्ये नाही का उभा चिरायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आणि पातळ चिरायचं आहे. त्यानंतरनं भाज्या सगळ्या घालून घेतल्या. 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. नंतरनं त्यामध्ये आपल्याला काही सॉस घालायची. 1 किंवा 2 चमचे तुम्ही इथे सोया सॉस घालू शकता. जास्त सोया सॉस घालू नका, नाहीतर भात कडवट लागेल. 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे. त्यानंतरनं टोमॅटो चिली सॉस आपल्याला 1 चमचा यामध्ये घालायचा आहे आणि भरपूर अशी आपल्याला शेजवान चटणी यामध्ये घालायची आहे. 2 चमचे किंवा 3 चमचे तुम्हाला जितका असा स्पायसी पाहिजे तेवढे तुम्ही इथे शेजवान चटणी घालू शकता. मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं कमी घाला. थोडीशी साखर घाला बॅलन्स होण्यासाठी आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण जे सॉस घातले त्यामध्ये मीठ असतं म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि जो जिरा राईस आपला उरला आहे ना तो यामध्ये घालायचा आहे. वरून कच्ची कांद्याची पात आणि बारीक चिरलेला कोबी वरनं घालायचा आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत याच्यातून अशी चांगली अशी वाफ निघत नाही तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा. साधारणतः 5-1 मिनटं मोठ्या गॅसवरती लागतात. बघू शकताय छान असा जिरा राईसपासून पण आपण इथे मस्त शेजवान चायनीज राईस इथे बनवून घेतलेला आहे. सोपी रेसिपी आहे, पटकनी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी. आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.